शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत, कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. आज घेतलेल्या शेतकऱ्यांची मुलाखत घ्यायच्या अगोदर ह्या शेतकऱ्यांनी एवढं उत्कृष्ट पद्धतीचं पूर्ण सामान घेतलेलं आहे की अखंड महाराष्ट्रात कोणताही शेतकरी असा नाही आहे की ज्यांनी काही सामान शिल्लकच ठेवलेलं नाही आहे. तर आज पूर्ण आपण कॉम्बो किटची पहिला तुम्हाला माहिती देणार आहे. हा व्हिडिओ एक 5-6 मिनिटाचा असेल, एकही मिनिट तुम्ही चुकवू नका अशी माझी नम्र विनंती आहे. तर शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिला घेतलेला आहे तो 13 HP आपला मायजो कंपनीचा पॉवर विडर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना मोठा असं टायर आहे, ॲम्ब्रॉन कंपनीची बॅटरी आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये आहे. पेरणी यंत्र दादाने घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टेबलरित्या काकरीच्या हिशोबाने त्याला तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. त्याच्यानंतरनं त्याला चालणारी अशी मोठी लोखंडी चाकं आहेत. वखर आहे, हायड्रोलिक वखर आहे की ज्याला फन, पाळी, फास, कुळव अशी सर्व अवजारे इथे तुम्हाला कॅमेरे दादा आमचे दाखवत असतील. ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला जर गेला तर हा पूर्ण ॲडजस्टिंग बार आहे, त्याला फास पट्टी आहे, हे कुऱ्या आहेत, फन आहेत, ॲडजस्टेबल ॲडॅप्टर आहेत, कडेला तुम्हाला सीट आहे. त्याच्यानंतर ना आपले 4-5 प्रकारचे रोटर आहेत, बसण्याची सीट आहे, रेझर आहे. असा पूर्ण किट जो बाहेर मार्केटला 2-2.5 लाख रुपयाला मिळतो तो शेतकऱ्यांना अगदी माफक अशा दरामध्ये भेटलेला आहे. तर आता पूर्ण घेतलेल्या शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेणार आहे, कारण त्या साहेबांनी खूप ठिकाणी चौकशी केली होती. त्यांना आमचंच कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीच त्यांनी फायनल का केलं हे सुद्धा त्यांना आपण विचारूया. तर नमस्कार माऊली, नाव सांगा तुमचं. माझं नाव विजय गणपती पाटील पैलवान, बर, गाव सुरुल, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी बऱ्याच ठिकाणी प्रत्येक कृषी ॲग्रोला भेट दिली. तिथं फक्त एवढं मी नावाचा काही उल्लेख कोणाचा करत नाही, पण असं झालंय की इथं सांगलीमध्ये आल्यानंतर मला एक इथं मटेरियलच्या बाबतीत आणि एक आपुलकी, इथं एक वेगळीच एक आपुलकी आणि शेतकऱ्याचे एक नाते जोडणारे 2 सावंत बंधू इथं मला भेटलेत. त्यामुळे मी माझा निर्णय निश्चित असा केला की काय नाही, साहित्य घेतलं तर इथंच घ्यायचं आणि आपलं मशीन इथंच घ्यायचं. कारण का अतिशय प्रेमळ स्वभाव आणि शेतकऱ्याशी असं एक आपुलकीचं नातं निर्माण करणारे हे 2 बंधू. कधीही मी बरीचदा की घेण्यापूर्वी त्यांना अपरात्री त्यांच्या वेळा चुकवून दुसऱ्या वेळेमध्ये फोन केला तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचं न मनामध्ये राग करता मला माझ्या साध्या बोळ्या माणसाच्या प्रत्येक ह्याचं म्हणजे चांगल्या प्रकारचं तिने माहिती दिली. आणि ही माहिती मला आवर्जून अशी वाटली की प्रत्येकाला मी जागोजाग फोन केला, पण तिने प्रत्युत्तर असं दिलं की तिथं या, त्यानंतर आपण चर्चा करू. पण असं नाही, इथं असं घडलं की फोनवरनंच एवढं तिने की एवढा रिस्पॉन्स दिला आणि माझ्यासारख्या एक साध्या शेतकऱ्याला न माहिती असणाऱ्याला अगदी सुटसुटी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये हे माहिती दिली आणि ते मला पटवून दिलं आणि ते माझ्या मला पटलं. म्हणून मी मशीन घ्यायचा निर्णय घेतला. आणि खरोखर शेतकऱ्याने जर ना कुठेही जिल्ह्यामध्ये जर ना घ्यायचं असलं मशीन तर या सावंत बंधूंच्या सल्ल्यानंच हा निर्णय घ्यावा अशी मी एक माझी मनापासून एक इच्छा व्यक्त करतो. आणि खरंच एक वेळ शेतकऱ्यानं कृष्णा पॉवर टिलर सांगली एजन्सीला एकदा भेट द्यावी. आवर्जून जिथं जिथं तुम्ही कमी पडशील तिथं या सावंत बंधूंचं तुम्हाला हात धरून पुढे नेण्याचा प्रयत्न करतील, एवढंच मी व्यक्त करतो. धन्यवाद दादा, तुम्ही एवढा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाची सुद्धा आपण जाण ठेवू. आणि आपले कडेला जे दादा दिसत आहेत ते 2024ला पुसेगावमध्ये 1199 गाड्या होत्या, बैलगाड्या शर्यतीमध्ये. शेतकरी आणि एक साधा बाबा शेतकऱ्याने असा नामवंत असा गाडीवान म्हणजे ड्रायव्हर ज्यांनी 1199 गाड्यांमध्ये पहिला नंबर ह्या पठ्ठ्यानं मारलेला आहे पुसेगावमध्ये. तर महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा हे जपणारे असे सुद्धा लोक आहेत. तर अशी पूर्ण कॉम्बो किट जर सर्व शेतकऱ्याला घ्यायचा असेल आणि तुम्हाला नवनवीन ऑफर जर जाणून घ्यायचे असतील तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि नवनवीन ऑफर जाणून घ्या. आणि तत्पर आपण त्यांच्या चिरंजीवाला एकदा विचारूया, वडिलांना मशीन घेतलेलं पूर्ण कॉम्बो किट कसं आहे? चांगलं, 1 नंबर आहे. चांगला आहे का? होय. ओके, ठीक आहे. आणि दादा, तुम्ही जे घेतलेलं सामान होतं ते अगदी योग्य पद्धतीने तुम्हाला जे आम्ही वचन दिलं होतं त्या पद्धतीने सामान भेटलेलं आहे का? सगळं व्यवस्थित आम्हाला सगळं भेटलेलं आहे, सगळी माहिती सगळी दिलेली आहे, सगळं अगदी मनापासून धन्यवाद. तर असा शेतकरी समाधानी झाला पाहिजे. आणि शेतकरी कधीही सुद्धा साधा भोळा नसतो,
साधा शेतकऱ्यामुळेच आम्ही सेवा करतो, साध्या शेतकऱ्या कधीही नसतो. शेतकरी हा महाराष्ट्राचं माकड हाड आहे, तोच कणखर राहिला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला गिफ्ट टॅपच ही खरेदी केलेली आहे. धन्यवाद. तर नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या आमचे असतील, सहकारी मित्र हा हिंद केसरी बारीक ड्रायव्हर म्हणतात, ज्यांनी पुशेगावच्या अड्ड्यामध्ये हिंद केसरीची पहिली गाडीचा मानकरी जो ठरला आणि त्या गाडी चालक हिंद केसरी बारीक ड्रायव्हर म्हणायचे हेच माझे खास जोडीदार आहेत. आम्ही दोघं मिळून आलेलो आहे साहेबांना आणि या सावंत बंधूंना तुम्हाला भेट देण्यासाठी. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव बारीक ड्रायव्हर सुरुल, बर, पुशेगाव. तुम्ही केलेल्या कारकिर्दीचं खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही जपताय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगलीमध्ये आला त्या पद्धतीने आमची सर्व्हिस आहे का? ओके ओके, एक नंबर. तर नवनवीन शेतकऱ्यांना जर असे व्हिडिओ घ्यायचे असतील तर खालील दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. धन्यवाद.